आहेत। चांगल्या पाकळ्या सुकल्यानंतरच आपण फूल बांधण्यासाठी त्या घेणार आहोत। त्याच्यासाठी मी तार घेऊन त्याला एक लूप पाडून घेते। नंतर आपण त्याच्यावर कापूस गुंडाळून त्यावर स्टॉकिंगचं कापड गुंडाळून घेणार आहोत। स्टॉकिंग आपण दुहेरी करून घेतोय जेणेकरून त्याला रंग थोडासा डार्क येईल। आणि धागा वापरताना आपण नेहमी गोधडीचा जो पक्का धागा मिळतो तो वापरतो। स्टॉकिंग कापून घेऊया आणि आता एक एक पाकळी आपली त्याच्या भोवती बांधून घेऊया। सुरुवातीला आपण पांढऱ्या ज्या पाकळ्या आहेत त्या बांधून घेऊया। साधारण 5 पाकळ्यांचं फूल इथे मी बनवणार आहे। इथे फूल आपलं पूर्ण बांधून झालेलं आहे। 5 पाकळ्या आपल्या झालेल्या आहेत। हिरवा पेपर घेऊन आपण आता त्याला कापून घेऊया। आता हा हिरवा पेपर आपण खाली
फुलाला चिटकवून घेऊया देठाच्या तिथे. एकतर तुम्ही हा फेविकॉलने चिटकवू शकता किंवा बांधू शकता, दोन्ही ऑप्शन आहेत तुमच्याकडे. थोडेसे पेटल्स त्याचे खेचून घ्यायचे आणि आता आपण याला बांधून घेऊया. देठावर आता आपण ग्रीन टेप गुंडाळून घेणार आहोत. इथे पहिलं फूल आपलं तयार झालेलं आहे आणि दुसरं फूल तयार करण्यासाठी मी पुन्हा एक तारेचा तुकडा घेते आणि त्याला आपण लूप पाडून कापूस बांधून घेणार आहोत. ज्या पद्धतीने आपण आधीच्या फुलासाठी कापूस बांधून घेतला होता त्याच पद्धतीने मी पुन्हा कापूस बांधून घेते. फक्त इथे कापसाचं प्रमाण आपण कमी घेतलेलं आहे आणि स्टॉकिंग आता आपण याला बांधून घेणार आहोत. स्टॉकिंग बांधून झाल्यानंतर आपण आता एक एक पाकळी याला बांधून घेऊया. पाकळ्या बांधत असताना त्या घट्ट बांधायच्या आहेत, त्याच्यासाठी धागा हा चांगल्या प्रतीचा वापरायचा आहे आपल्याला. पाकळ्या बांधून झाल्यानंतर आपण याला ग्रीन डुप्लेक्स पेपर बांधून घेऊया. तुम्हाला जर तो चिटकवायचा असेल तर तुम्ही फेविकॉल वापरून तो चिटकवू शकता. आता जी ग्रीन टेप आहे आपली ती आपण या तारेला गुंडाळून घेऊया. ग्रीन टेप लावत असताना आपल्याला ती थोडी थोडी खेचायची, त्याच्यामुळे त्याच्यात चिकटपणा निर्माण होतो आणि ती चिकटायला आपल्याला मदत मिळते. तर इथे आपलं दुसरंही फूल तयार झालेलं आहे आणि आता आपण तिसरं फूल करणार आहोत. 2 फुलं आपली तयार झालेली आहेत. तिसऱ्या फुलासाठी मी पुन्हा तार घेऊन त्याला कॉटन गुंडाळून घेते. कॉटन इथे आपण कमी जास्त प्रमाणात करू शकतो. त्याला परत स्टॉकिंग गुंडाळून पुन्हा त्याला पाकळ्या आपण बांधत जाणार आहोत. फुलं बनवत असताना आपण जर पाकळ्यांचे प्रमाण कमी जास्त केलं तरीही फुलांचे आकार वेगळे बनतात आणि काही त्याच्या पाकळ्यांना आकार देण्याच्या टेक्निक्स आहेत त्या आपण पुढे शिकणारच आहोत. त्याच्यामुळेही फुलांना वेगवेगळे आकार मिळतात. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल
तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.